सादर करण्यापूर्वी एक सांगतो. सध्या देशाची स्थिती अशी आहे की या देशात स्त्रियांसाठी कुठलंही मंदिर, मस्जिद, धार्मिक स्थळ इतकंच नवं, दवाखाने, गाव, शहरं आणि घरसुद्धा सुरक्षित नाही. म्हणून माझ्या ताई बहिणींनो, मी तुम्हाला एक सांगतो, ही कविता नाही आहे, हे माझं तत्पूर्वीचं एक संभाषण आहे की तुम्हाला कोणताही देव वाचवू शकत नाही. म्हणून अति देवधर्म आणि सौंदर्यापेक्षा स्वसंरक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची ही वेळ आलेली आहे. माझ्या या कवितेचं शीर्षक आहे, मुली तू जन्मूच नकोस. मुली तू जन्मूच नकोस आमच्या पोटी. मुली तू जन्मूच नकोस आमच्या पोटी. तुझे मायबाप असमर्थ आहेत तुझ्या रक्षणासाठी. अवकाशाला गवसणी घातली तरीही, अवकाशाला गवसणी घातली तरीही आम्ही पाताळ यंत्रीच राहिलो, श्वापत युगातच वावरतो आजही. अवकाशाला गवसणी घातली तरीही आम्ही पाताळ यंत्रीच राहिलो, श्वापत युगातच वावरतो आजही. तू मुलगी आहे, बस तू मुलगी आहे एवढंच कारण पुरेसे आहे. तू मुलगी आहे, बस तू मुलगी आहे एवढंच कारण पुरेसे आहे आमच्या संवेदना मरण्यासाठी आणि वासना जिवंत होण्यासाठी. मुली तू जन्मूच नकोस आमच्या पोटी. म्हणतात मुली लक्ष्मी असतात घरातल्या. म्हणतात मुली लक्ष्मी असतात घरातल्या, मात्र घराबाहेर त्या फक्त आणि फक्त सावज असतात विकृत शिकाऱ्याच्या. मात्र घराबाहेर त्या फक्त आणि फक्त सावज असतात विकृत शिकाऱ्यांच्या. हे शिकारी हळूच जाळे पसरवतात. हे शिकारी हळूच जाळे पसरवतात. कधी बसमध्ये, कधी रेल्वे स्टेशनवर, कधी घरातच असतात बसलेले टपून. कधी बसमध्ये, कधी रेल्वे स्टेशनवर, कधी घरातच असतात बसलेले टपून. आता तर हद्दच झाली, काल परवाची घटना. आता तर हद्दच झाली. एक जीव वाचावा म्हणून तू धडपड करत असताना, एक जीव वाचावा म्हणून तू धडपड करत असताना नराधमाने तुझी धडधड कायमची दवाखान्यातच संपवली. एक जीव वाचवा म्हणून तू धडपड करत असताना नराधमाने तुझी धडधड कायमची दवाखान्यातच संपवली. मुली तू जन्मूच नकोस आमच्या पोटी. मुली पूर्वी वंशाला दिवा पाहिजे म्हणून, मुली पूर्वी वंशाला दिवा पाहिजे म्हणून तू आम्हाला नकोशी होती. पूर्वी मुली मारून टाकल्या जायच्या. मुली पूर्वी वंशाला दिवा पाहिजे म्हणून तू आम्हाला नकोशी होती. पण आता वंशाचे दिवटे असे दिवे लावत असल्याने आम्हाला तू हवीशी असली तरीही, पण आता वंशाचे दिवटे असे दिवेत लावत असल्याने आम्हाला तू हवीशी असली तरीही मुली तू जन्मूच नको आमच्या पोटी. हल्ली आम्ही मुलगे घालतच नाहीत जन्माला. इथे अनेक पुरुषही बसलेले आहेत, त्यांची क्षमा मागतो. हल्ली आम्ही मुलगे घालतच नाहीत जन्माला. भीती वाटते मोठं होऊन हे कार्ट माणसातलं श्वापद निपजलं तर. भीती वाटते मोठं होऊन हे कार्ट माणसातलं श्वापद निपजलं तर. आई, बहीण, बायको आणि मुलगीच नव्हे तर अख्खी स्त्रीजात कुठे लपवून ठेवायची. आई, बहीण, बायको आणि मुलगीच नव्हे तर अख्खी स्त्रीजात कुठे लपवून ठेवायची. भीती वाटते माणसातील वासनांद श्वापदांची. भीती वाटते माणसातील वासनांद श्वापदांची. त्यांच्यातील वासना कधी, कुठे, कशा जागृत होतील सांगताच येत नाहीत हल्ली. त्यांच्यातील वासना कधी, कुठे, कशा जागृत होतील सांगताच येत नाहीत हल्ली. वासनांद नजरांना दिसतात केवळ तिच्या छातीचे उभार. वासनांद नजरांना दिसतात केवळ तिच्या छातीचे उभार आणि पायांमधली एवलीशी गल्ली. मुली तू जन्मूच नकोस आमच्या पोटी. तिला ओरबडताना नराधमाला आठवत असेल का स्वतःची आई, बहीण, बायको, मुलगी, मैत्रीण. तिला ओरबडताना नराधमाला आठवत असेल का स्वतःची आई, बहीण, बायको, मुलगी, मैत्रीण. हा प्रश्न मला नेहमीच अस्वस्थ करतो. हा प्रश्न मला नेहमीच अस्वस्थ करतो. असाच प्रसंग भडव्याच्या कोण्याही आवडत्या तिच्यावर ओढवला तर. असाच प्रसंग भडव्याच्या कोण्याही तिच्यावर ओढवला तर तो निषेध करेल की समर्थन करेल त्या कृतीचे. तो निषेध करेल की समर्थन करेल त्या कृतीचे हेही बघायला मला आवडेल. पण कोणाही आई, बहीण, बायको आणि मुलगी व मैत्रिणीवर असा प्रसंग येऊच नये. पण कोणाही आई, बहीण, बायको, मुलगी आणि मैत्रिणीवर असा प्रसंग येऊच नये अशी निकोप व्यवस्था तयार केली तर समाजाची आणि मनाची. थांबतील का गल्लीबोळात घरादारात होणारे स्त्री अत्याचार.
अशी निकोप व्यवस्था तयार केली तर समाजाची आणि मनाची थांबतील का गल्ली बोळात घरादरात रोज होणारे स्त्री अत्याचार? की आता खरोखरच त्या निर्मिकाला एकच वर मागावं लागेल, की आता खरोखरच त्या निर्मिकाला एकच वर मागावं लागेल, देवा मुली जन्मालाच घालू नकोस आमच्या पोटी, देवा मुली जन्मालाच घालू नकोस आमच्या पोटी, आम्ही कपाळ करंटे फुलाच्या पाकळी सम त्यांना जपू शकत नाही. देवा मुली जन्मालाच घालू नकोस आमच्या पोटी, आम्ही कपाळ करंटे फुलाच्या पाकळी सम त्यांना जपू शकत नाही. जरी असेल मी कुणाचा मुलगा, नवरा, भाऊ, बाप किंवा मित्र, जरी असेल मी कुणाचा मुलगा, नवरा, भाऊ, बाप किंवा मित्र, तरी ती सुरक्षित नाहीच आमच्या गिधाड नजरांच्या कळपात, तरीही ती सुरक्षित नाहीच आमच्या गिधाड नजरांच्या कळपात. म्हणूनच मुली तू जन्मूच नकोस आमच्या पोटी, तू नसली की ही जीवसृष्टीच नष्ट होईल. म्हणूनच मुली तू जन्मूच नकोस आमच्या पोटी, तू नसली की ही जीवसृष्टीच नष्ट होईल. याची जाणीव होऊ दे या वासनांध संवेदनाहीन समाजाला. मुली तू खरंच जन्मूच नकोस आमच्या पोटी, मुली तू खरंच जन्मूच नकोस आमच्या पोटी. धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिली. कविता करत नाही, पण आज जे सुचलं ते तुमच्यासमोर अगदी सादर करायची संधी मिळाली. मी साहित्य मंच आणि या सर्व मंचचा आभारी आहे. कारण आजपासून 22-24 वर्षापूर्वी कविता लिहायचो आणि आजपासून 20-22 वर्षापूर्वी कवितेच्या वहीची धूळ झटकली आणि काही कविता आढळल्या. त्या दोन्ही प्रेरणा सभागृहात आहेत. त्या सर्वांना पुनश्च नमन करतो आणि थांबतो. धन्यवाद.